महिलेचा बळी गेल्यानंतर PCMCला आली जाग. 650 रुग्णालयांना डिपॉझिट न घेण्याचा दिला इशारा. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये गर्भवती महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालाय. ऑपरेशनच्या पूर्वी पैशांची मागणी केल्यामुळे तनिषा भिसे यांचा मृत्यू झालाय. त्यामुळे विरोधकांसह सत्ताधारी नेते देखील आक्रमक झाल्याचं दिसून येतंय. मंगेशकर रुग्णालयातील डीन धनंजय केळकर यांनी रुग्णालयातील डिपॉझिट घेण्याची पद्धत बंद केली असल्याचं जाहीर केलं आहे. मंगेश्वर रुग्णालयातील प्रकारानंतर आता पुण्यातील इतर रुग्णालयांना आणि प्रशासनाला जाग आलेली आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये महिला ऑपरेशनसाठी तिचं ऑपरेशन करण्यापूर्वी 10 लाखांची मागणी करण्यात आली. यामुळे रुग्णांच्या मानसिकतेवर परिणाम होत असून पैसे उपलब्ध होईपर्यंत उपचार करण्यास देखील दिरंगाई केली जाते. यामुळे आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. यापुढे कोणत्याच रुग्णालयाने रुग्णाकडून डिपॉझिटची मागणी करू नये आणि तसं केल्यास रजिस्ट्रेशन रद्द करण्यात येईल असा इशारा पिंपरी चिंचवड पालिकेकडून देण्यात आलेला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, पुणे.